आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी एका छोट्या गावात सुरू होते आणि जगभरात पोहोचते। कदमपूर, बुलढाणा जिल्हा। इथे सोयी सुविधा कमी होत्या, शिकवण्याची पद्धत जुनी होती, पण एका शिक्षकाने हे सगळं बदलून टाकलं। राजेश कोगाडे। गणित म्हटलं की मुलांना भीती वाटते, पाडेसूत्रम भागाकार सगळंच अवघड वाटतं। राजेश सरांनी ही भीती पाहिली आणि म्हणाले, गणित अवघड नाही, ते शिकवण्याची पद्धत अवघड आहे। त्यामुळे त्यांनी भागाकाराची भीती घालवण्यासाठी एक सोपी आणि तर्कशुद्ध पद्धत शोधली, भागाकार पाडे। फक्त ह पर्यंतच्या संख्या वापरून चौथीची मुलं आत्मविश्वासाने भागाकार करू लागली। याचा परिणाम काय झाला? त्यांच्या वर्गातील टक्के मुलांना भागाकार येतो, कोणतीही भीती नाही, कोणताही अंदाज नाही। मग त्यांनी आणखी एक कमाल गोष्ट केली, गुणाकाराची तारेबंद तपासणी। फक्त 5 सेकंदात मुले मोठा गुणाकार करतात आणि लगेच तो बरोबर आहे की नाही ते तपासतात। शिक्षकाची वाट पाहत नाहीत, कॉपी करत नाहीत, ते स्वतः चुका सुधारतात, स्वतः विचार करतात आणि खरा आत्मविश्वास मिळवतात। 48 चौथीची मुलं सगळेजण स्वतःहून मोठे गुणाकार तपासतात। ही काही जादू नाही, ही विचार करण्याची पद्धत बदलली आहे। हे सगळं ऑनलाईन गेलं आणि जगभरात पोहोचलं। परदेशातील शिक्षकांनी याची दखल घेतली, कारण नवीन विचार कुठूनही येऊ शकतो, खास करून ग्रामीण भागातील शाळेतून। पण राजेश सर फक्त गणितावर थांबले नाहीत। डिजिटल बालबुक सुरू केली, मुलांसाठी एक बचत बुक। 60 पेक्षा जास्त मुलांनी खाती उघडली। प्रत्येक जमा किंवा काढलेल्या पैशाची माहिती पालकांच्या फोनवर येते। मुले शिस्त, बचत आणि डिजिटल पैशाचे व्यवहार लहानपणापासून शिकतात। चौथीची मुलं बायनरी शिकतात, होय, बोटांवर आणि संगणकीय विचारसरणीची ही पहिली पायरी आहे। अमेरिका, यूके, जर्मनी, कॅनडा, दक्षिण कोरिया, थायलंड ते विद्यार्थी ऑनलाईन गप्पा मारतात। जागतिक मैत्री, उत्तम संवाद आणि मोठे विचार। वर्गात ते AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतात। इंग्लिश एक्सप्रेसने ते इंग्रजी शिकणे मजेदार बनवतात। जर्मन एक्सप्रेसने नवीन भाषांचे दरवाजे उघडतात। साथीच्या रोगाच्या काळात त्यांनी लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण केली। नंतर मतदानासाठी लोकांना प्रोत्साहित केले। त्यांच्या गणित कीर्तनाला तर जगभरातून कौतुक मिळालं। ग्लोबल बेस्ट टीचर, ग्लोबल टीचिंग एक्सलन्स, महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय गणित सन्मान शरद पवार, इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन। या सगळ्याचा मुद्दा काय आहे? कमी सोयी सुविधांनी त्यांना थांबवलं नाही, खेळातून गणित शिकवणं, हुशार पद्धती, मुलांवर विश्वास ठेवल्याने हे सगळं शक्य झालं। ग्रामीण भागातून जगभरात राजेश कोगाडे हे सिद्ध करतात की उत्तम शिक्षण म्हणजे तुमच्याकडे काय आहे हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही त्याचा वापर कसा करता हे महत्त्वाचे आहे। आणि हे एका गावाला आणि जगाला बदलू शकतं।